नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जर बघत असाल तर देशभरामध्ये राज्यसभेचे इलेक्शनचं सध्या रणधुमाळी चालू आहे. महाराष्ट्रामध्ये देखील आपण बघतोय की 6 जागांसाठी राज्यसभेचे इलेक्शन होते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या राज्यसभेची जी इलेक्शनची प्रोसेस आहे, तर ती इलेक्शनची प्रोसेस आपण डिस्कस करतोय की नेमकी हे इलेक्शन होते कशी. कारण का आपण बघतोय की काही शब्द आहेत ह्या इलेक्शनच्या संदर्भातले जे अगदी आपल्यासाठी नवीन आहेत आणि आपण त्यांना कधी ऐकले नाहीये. तर या सगळ्या शब्दांचा अर्थ आपण नेमकेपणाने समजून घेतोय. हे राज्यसभेचं चेंबर आहे. तुम्हाला की कशावाने हे राज्यसभेचं चेंबर आहे, लोकसभेत पण असू शकते. पण लक्षात घ्या की इथं तुम्ही जर कार्पेट बघितलं तर हे रेड कार्पेट आहे आणि लोकसभेमध्ये तुम्ही बघाल तर तिथे तुम्हाला ते ग्रीन कार्पेट बघायला मिळेल. हा एक बेसिक डिफरन्स आहे दोन्ही हाऊसमधला, की राज्यसभेच्या हाऊसमध्ये चेंबरमध्ये तुम्हाला दिसतंय ते रेड कार्पेट असेल आणि लोकसभेमध्ये तुम्ही बघाल की ते ग्रीन कार्पेट असेल. आणि आपल्याला जनरली माहिती आहे की आपल्या देशाची सिस्टम आहे, पार्लमेंटरी सिस्टम आहे. ती पार्लमेंटरी सिस्टम आपण ब्रिटनकडून घेतलेली आहे आणि ब्रिटनमध्ये ज्याप्रमाणे आपण बघतोय की पार्लमेंटचे 2 हाऊस असतात, एक तर त्यांचं अप्पर हाऊस असेल आणि दुसरं लोअर हाऊस असेल. त्याच प्रकारे आपल्याला पण बघतोय की आपल्याकडे एक अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस आहे, ज्याला आपण प्रामुख्यानं राज्यसभा आणि लोकसभा या नावाने ओळखतो. राज्यसभेची इतरही काही नावं आहेत, त्याला आता मी बोलल्याप्रमाणे त्याला अप्पर हाऊस देखील म्हणतोय आपण, किंवा हाऊस ऑफ एल्डरलीज म्हणतो आपण. एल्डरलीज म्हणजे काय की वरिष्ठांचं सभागृह किंवा वरिष्ठ सभागृह ज्याला म्हणतो आपण. असं का? कारण आपण जर विचार केला की राज्यसभेमध्ये जे मेंबर्स निवडून येतात तर त्या मेंबर्सचं वय जे आहे ते लोकसभेतल्या मेंबर्सपेक्षा कसं आहे की थोडंसं जास्त असतं. म्हणजे जो क्रायटेरिया आपल्याला घटनेने घालून दिलाय त्या क्रायटेरियाप्रमाणे लोकसभेमध्ये आपण बघतो की उमेदवारासाठी जे वयाची अट आहे आणि राज्यसभेसाठी वयाची जी अट आहे ह्या दोन्हींच्या मध्ये फरक आहे. तो फरक काय तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. किंवा याला सेकंड हाऊस देखील म्हटलं जातं. आता हा थोडासा इंटरेस्टिंग पार्ट आहे, कारण का असं जनरली आपल्याला वाटू शकतं की राज्यसेवा आहे, वरिष्ठ सभागृह आहे, म्हणून त्याला मे बी फर्स्ट हाऊस म्हटलं जाईल. पण त्याला फर्स्ट हाऊस म्हणत नाही, त्याला नीट समजून घेऊ आपण की त्याला सेकंड हाऊस म्हटलं जातं. फर्स्ट हाऊस जे आहे ते लोकसभेला म्हटलं जातं. असं का? हे नाव कशावरून आलं, म्हणजे सेकंड हाऊस किंवा फर्स्ट हाऊसची नाव आपण म्हणतोय ती नेमकी कशावरून येतात? तर ती विधेयक मांडण्याची जी काही प्रोसेस असेल किंवा विधेयक कुठल्या हाऊसमध्ये मांडली गेली पाहिजे किंवा त्यांची संमत होण्याची जी प्रक्रिया आहे याच्यावरून ते फर्स्ट हाऊस आणि सेकंड हाऊसचा प्रकार पडतो. आपल्याला जनरली तुम्ही अभ्यास केला असेल, माहिती असेल की बऱ्यापैकी जी विधेयक आहेत ती लोकसभेत मांडावी लागतात किंवा त्यांची संमत होण्याची प्रक्रिया जी आहे ती लोकसभेतच प्रामुख्याने पार पडते. राज्यसभा एक सेकंडरी हाऊस म्हणून आपण बघतोय की प्रत्येक विधेयकासाठी काम करत असतं. पुढे जाऊया आपण. सध्या जर आपण कंपोजिशनचा विचार केला, राज्यसभेच्या स्ट्रक्चरचा विचार केला आपण, तर कंपोजिशनचा विचार करतो तर आपण आर्टिकल 18 किंवा आर्टिकल 80 जे आहे राज्यघटनेचं ते त्या संदर्भाने येणं आवश्यक आहे, की ती फॅक्ट आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. आणि आर्टिकल 80 नुसार आपण बघतोय की जी मॅक्झिमम स्ट्रेंथ आहे राज्यसभेची ती आपल्याला माहिती आहे की 250 इतकी घटनेने घालून दिलेली आहे. सो हे आपल्याला करेक्टली माहिती असणं गरजेचं आहे. परीक्षेला देखील हा फॅक्टचा मुद्दा आपल्याला विचारला जाऊ शकतो की राज्यसभेची एकूण स्ट्रेंथ किती आहे, तर ती मॅक्झिमम स्ट्रेंथ कितीवरती जाऊ शकते? 250 वरती जाऊ शकते. मग या 250च आपण डिस्ट्रीब्युशन करायला गेलो तर त्याच्यामध्ये काय दिसेल, तर याच्यामध्ये 238 मेंबर्स आहेत ते इनडायरेक्टली इलेक्टेड असतात. म्हणजे काय, अप्रत्यक्षरित्या त्यांची निवड होते. आणि 12 जे मेंबर्स आहेत ते 12 मेंबर्स कसे असतील, तर नॉमिनेटेड असतील आणि त्यांचं नॉमिनेशन कोणाकडून होईल, तर ते राष्ट्रपतीच्याकडून होतं. एक जनरल स्ट्रक्चर आहे आणि त्या स्ट्रक्चरविषयीची आपल्याला इन्फॉर्मेशन असेलच, पण तरी एक उजळणी म्हणून आपण बघतोय की राज्यसभेच्या स्ट्रक्चरविषयी आपण बोलतोय आपण. ठीक आहे. करंटचं जर आपण स्टेटस बघितलं, सध्याचं आपण जर स्टेटस बघितलं तर सध्या आपण बघतोय की राज्यसभेमध्ये 233 जे आहेत ते इलेक्टेड मेंबर्स आहेत आणि 12 जे आहेत ते नॉमिनेटेड मेंबर्स आहेत. सो सध्या जी स्ट्रेंथ आहे ती 245च्या आसपास आपल्याला असं बघायला मिळते. 250 मॅक्सिमम आहे, पण तेवढी त्यापेक्षा जास्त असू शकत नाही, त्यापेक्षा कमी देखील ते असू शकते. सध्या 233 इलेक्टेड मेंबर्स आपण बघतो की आहे त्याच्यामध्ये आणि 12 काय आहेत तुमचे नॉमिनेटेड मेंबर्स आपल्याला बघायला मिळतील. पुढे जातोय आपण आता. तर इथं आपण आता मेन मुद्द्यावरती होतोय की ही जी इलेक्शनची नेमकी प्रोसेस आहे ती, किंवा आता आपण जे उमेदवारांचं वर्गीकरण बघितलं की 12 नॉमिनेटेड मेंबर्स आहेत आणि 233 तुमचे इलेक्टेड मेंबर्स आहेत. तर त्यांच्याविषयी जर आपण थोडक्यात इन्फॉर्मेशन घेतली, जे 12 नामनिर्देशित सदस्य आपण इथं अपॉइंट करतोय राज्यसभेवरती, त्यांना आपण आताच बोललो की तुमचे जे राष्ट्रपती आहेत, राष्ट्रपती काय करतील, त्यांचे अपॉइंटमेंट करतील. राष्ट्रपती करतात म्हणजेच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोण करतं, तर प्रधानमंत्री आणि त्यांची जी काही कॅबिनेट आहे, तर प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कॅबिनेटच्या सल्ल्यावरनं राष्ट्रपती काय करतील की या 12 नॉमिनेट मेंबरचे अपॉइंटमेंट करतील. फक्त तिथं काही क्रायटेरियाज आहेत, जे क्रायटेरियाज तुम्ही फुलफिल करणं गरजेचं आहे. ते क्रायटेरिया कोणते, काय क्रायटेरिया म्हणणार नाही आपण त्याला, पण त्याला आपण म्हणू की काही त्याला म्हणू आपण की परंपरा आहेत ज्या तुम्ही फॉलो करायला लागतील तुम्हाला, किंवा घटनेने देखील सांगून ठेवले तुमच्या की जे मेंबर्स येतील ते मेंबर्स कुठल्या बॅकग्राऊंडमधनं येतील, तर त्यांना क्लिअर कट मेन्शन केले की आर्ट म्हणजे कला, लिटरेचर म्हणजे साहित्य, सायन्स म्हणजे विज्ञान आणि सोशल सायन्स म्हणजे सामाजिक तुमची सेवा जी म्हणतो आपण, या क्षेत्रातलीच लोक आपण बघतोय की इथं जे 12 मेंबर्स असतील त्यांचं नॉमिनेशन त्यामध्ये होऊ शकते.
तुम्हाला आठवत असेल की काही वेळापूर्वी, काही दिवसांपूर्वी, वर्षांपूर्वी म्हणा आपण, सचिन तेंडुलकरची राज्यसभेवरती नेमणूक झाली होती. त्यावेळेस हा मोठा प्रश्न आला होता की सचिन तेंडुलकर ह्यापैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतोय. तर आता कसं आहे की आपण बसतोय म्हणतोय, पण आपण सचिनवरती आपलं इतकं प्रेम आहे त्यामुळे आपण त्याला अर्थ करू शकतोय. तर कुठल्या कॅटेगरीमध्ये येत आहे सचिन तेंडुलकर याच्यामध्ये? तर जे आर्ग्युमेंट करण्यात आलं होतं, आर्ग्युमेंट असं सांगत होतं की त्यांना आपण आर्ट ह्या कॅटेगरीमध्ये घेतोय, कारण का आर्ट शेवटी काय करते, तर सगळ्या लोकांना एकत्र आणण्याचं काम करते. कुठली आर्ट असेल, ते म्हणजे चित्रकला असेल किंवा सिनेमा असेल किंवा गायन असेल, आपण बघतो की कुठली आर्ट असेल तर तिथं लोक एकत्रित जमतात आणि लोक अगदी डिवोशननं त्या आर्टला फॉलो करतात. तसंच लोकांनी असं आर्ग्युमेंट केलं की सचिन जे काही खेळतोय क्रिकेटसाठी, क्रिकेटमध्ये, तर ते क्रिकेटचं खेळणं त्याचं जगाला, देशाला काय करते की एकत्र आणतं. म्हणून त्याला आपण काय करतो की आर्ट ही कॅटेगरीबद्दल आपण सचिनजी यांना राज्यसभेवरती अपॉइंटमेंट केली होती त्यांची. ठीक आहे. पुढे बघतोय आपण की जे 233 इनडायरेक्टली इलेक्टेड मेंबर्स आपण तिथे निवडतोय, तर त्यांच्या निवडीविषयी बघतोय आपण की राज्यघटनेमधलं जे 4थं शेड्यूल आहे, तुम्हाला आठवतं की राज्यसभेमध्ये काही शेड्यूल्स आहेत, त्यातलं जे 4थं शेड्यूल आहे, त्या 4थ्या शेड्यूलमध्ये प्रत्येक स्टेटमधनं त्यांच्या पॉप्युलेशन वाईज किती मेंबर्स तिथे निवड जातील हे तिथे सांगितलं जाते. मी थोडक्यात स्ट्रक्चर सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला की काय नेमकं म्हणायचं मला इथं. आपण बघितलं आताच की 250 टोटल मेंबर्स आहेत. ठीक आहे. 250 पैकी 12 मेंबर्सचा तर विषय संपला की जे 12 मेंबर्स आपण नॉमिनेट मेंबर्स आपण आणतोय आणि उरलेले जे मेंबर्स आहेत, ते उरलेले मेंबर्स आपण म्हटलं की इलेक्टेड आहेत. इलेक्टेड कसे आहेत, ते त्यांची इनडायरेक्ट इलेक्शन्स आहेत. मग इनडायरेक्ट इलेक्शन्स होताना काय होतंय नेमकं, तर ज्या 238 सीट्स आहेत, त्या 238 सीटचं डिस्ट्रीब्युशन हे स्टेट्समध्ये केलं जातं. मग ते यूपी असेल, बिहार असेल, मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, अशा प्रत्येक स्टेटला या 238 पैकी काही सीट्स दिल्या जातात किंवा तुम्हाला तुमच्या राज्यातनं इतक्या इतक्या सीट्स निवडून आल्या पाहिजेत. आणि मग ह्या सीट्स अलोकेट करताना आपण बघतोय की त्या कोणत्या बेसिसवरती आपण सीट्स त्यांना देणार, तर त्या देशात, त्या राज्याचं जे काही पॉप्युलेशन आहे, त्यांची जी लोकसंख्या आहे, त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावरती आपण काय करतो की त्या सीट जे त्यांना अलोकेट करतो. म्हणजेच काय, तर ज्यांची लोकसंख्या सगळ्यात जास्त असेल त्यांना सगळ्यात जास्त सीट्स मिळतील आणि ज्यांची लोकसंख्या कमी असेल त्यांना कमी सीट्स मिळतील. याप्रमाणे आपण काय करतो की ते सीटचं अलोकेशन करतो. आणि मग या सीटचं अलोकेशन विषयीची काही सगळी इन्फॉर्मेशन आहे, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला 4थ्या शेड्यूलमध्ये बघायला मिळते. आय गेस तुम्हाला हे सगळं जे काही पिक्चर आहे ते पिक्चर क्लिअर झालं असेल की नॉमिनेटेड मेंबर्स आणि जे इलेक्टेड मेंबर्स आहेत इनडायरेक्टली, यांची जी निवड आहे ती राज्यसभेसाठी कशा प्रकारे केली जाते. आता आपण सदस्यांच्या निवडीची जी ऍक्च्युअल प्रोसेस आहे, त्या ऍक्च्युअल प्रोसेसचा आपण विचार करूया की नेमकं काय काय होतं याच्यामध्ये. तर जे वोटिंग होतं, आता आपण तुम्ही थोडक्यात आपण महाराष्ट्रावरती विचार करूया की सध्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 6 जागांसाठी काय होतंय की इलेक्शन्स होत आहेत. आता तुम्ही की असं कसं काय 6 जागांसाठी इलेक्शन्स होत आहेत, किंवा टोटल आपण जर देशभरात विचार केला तर 11 जागांसाठी इलेक्शन होत आहेत. कारण टोटल सीट्स तर 250 आहेत. मग 250 सीट्स असताना 11 जागांसाठी इलेक्शन्स का, हा प्रश्न जर तुमच्या मनात आला असेल तर त्याचं उत्तर साधं आहे की तुम्ही ऐकलं पण असेल, वाचलं पण असेल की लोकसभा हे कसं आहे, तर हे विसर्जित होणारं सभागृह आहे आणि राज्यसभा हे कसं आहे, तर हे स्थायी सभागृह आहे, परमनंट हाऊस आहे. म्हणजे काय, तर लोकसभा तर 5 वर्षांनी विसर्जित होते आणि एकदा का लोकसभा विसर्जित झाली की नव्याने जे काही इलेक्शन्स होतील, त्या इलेक्शन्स लोकसभेच्या ज्या काही टोटल सीट्स वॅकंट झाल्या होत्या, म्हणजे काय ज्या काय असतील त्या, मग ते 545 असतील, 550 असतील, 552 असतील, ज्या सगळ्या सीट्स रिकाम्या होत आहेत, कारण ते होतातच तुमच्या. एकदा लोकसभा विसर्जित झाली म्हटलं की सगळ्याच्या सगळ्या सीट्स तुमच्या काय झाल्या की विसर्जित झाल्या. आणि मग विसर्जित झालेल्या सगळ्या सीटसाठी काय होतं की एकदमच इलेक्शन्स होतात, त्याला आपण जनरल इलेक्शन्स म्हणतो आपण, हे लोकसभेबाबतीत तुमच्याकडतं. पण राज्यसभा आता आपण बोलल्याप्रमाणे की हे स्थायी सभागृह आहे, हे परमनंट हाऊस आहे आणि ते परमनंट हाऊस असल्यामुळं राज्यसभेच्या सगळ्याच्या सगळ्या सीट्स कधीही एकत्र रिकाम्या होत नाहीत. मग होतं काय, तर राज्यसभेच्या 1/3 सीट्स, मे बी आपण इथे खाली मेन्शन केलं असेल की राज्यसभेच्या काय होतं की इथं म्हटलं आपण बघा 1/3 सीट ज्या आहेत त्या दर 2 वर्षांनी काय होतं की तुमच्या त्या रिकाम्या होतात. मग दर 2 वर्षांनी आपण बघतो की त्यातल्या एक तृतीयांश सदस्य तुमचे निवृत्त होतील आणि ते निवृत्त झाले की तेवढ्याच जागांसाठी आपण काय करतो की इलेक्शन्स घेतो आपण. त्यामुळं इथं लक्षात घ्या की आता सध्या जे इलेक्शन्स होत आहेत त्या फक्त 11 जागांसाठी इलेक्शन्स होत आहेत. एक फॅक्च्युअल डेटा म्हणून लक्षात ठेवा की जसं मी आता बोललो की लोकसभा तुमची काय की विसर्जित होणारा सभागृह आहे आणि ज्याचा टेन्युअर जो आहे तो टेन्युअर 5 वर्षांचा आहे. तसं राज्यसभा बघतोय आपण की राज्यसभेचं टेन्युअर किती वर्षांचा, असा प्रश्न जर पडला तर जनरली आपण लिहितो की 6 वर्षांचा आहे. कारण का आपण वाचलेलं असतं की राज्यसभेचे मेंबर जे आहेत त्यांची निवड जी होती ती दर 6 वर्षांना आपण त्यांची किंवा त्यांचा टेन्युअर 6 वर्षांचा असतो. पण नीट समजून घ्या की राज्यसभेला टेन्युअर नाही, राज्यसभा काय की स्थायी सभागृह आहे, त्याला टेन्युअर असत नाहीये, ते कन्सिस्टंट चालू राहतो तुमचं. राज्यसभेच्या मेंबर्सचा टेन्युअर 6 वर्षांचा असतो, पण राज्यसभेला असा कुठलाही टेन्युअर असत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, हे नीट समजून घ्या. आता आपण विचार करतो की महाराष्ट्रासाठी 6 सीट्स मिळाल्या तुम्हाला, की आताच्या सध्या आपण बघतोय ज्या सीट्स टोटल 11 जागांची इलेक्शन आहे त्यापैकी 6 जागा तुमच्या महाराष्ट्राच्या वाटेला आल्या. आणि मग
या 6 जागांसाठी वोटिंग कोण कोण करणार, कारण का त्यामुळेच आपण त्याला काय म्हणतोय की इनडायरेक्ट इलेक्शन्स म्हणतोय आपण किंवा अप्रत्यक्ष निवडणूक म्हणतोय आपण. म्हणून का म्हणतोय आपण अप्रत्यक्ष निवडणूक तिला, कारण या निवडणुकीसाठी फक्त जे राज्यांच्या विधानसभा आहेत त्या विधानसभेतले जे निवडून आलेले मेंबर्स आहेत ज्यांना आपण आमदार म्हणतो, हे आमदारच इथं फक्त काय करतील की इलेक्शन मतदान करतील. विधान परिषद देखील यामध्ये येत नाही, लक्षात घ्या. इथं फक्त कोण येते, विधानसभाच येते. आणि विधानसभेमध्ये फक्त कुठले मेंबर, विधानसभेतले फक्त निवडून आलेले मेंबर्स. कारण काय सहसा एखाद्या इलेक्शनमध्ये काय, एखाद्या विधानसभेत काय असतं, एखादा अँग्लो इंडियन मेंबर तिथं अपॉइंट करण्याची तजवीज केलेली असते, तर त्याला देखील इथे इलेक्शनचा वोटिंगचा त्याला लाभ मिळणार नाहीये. तर फक्त निवडून आलेले मेंबर्सच काय करतील की या इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करतील. आणि म्हणून याला इनडायरेक्ट इलेक्शन म्हटले. कारण का डायरेक्ट इलेक्शन कशाला म्हणतो आपण, की जिथं जनता, सामान्य लोक ज्याला म्हणतो आपण, 18 वर्ष पूर्ण केलेली जी व्यक्ती आहे ती ज्यावेळेस वोटिंग करते त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, डायरेक्ट इलेक्शन म्हणतो आपण. इथं मात्र आपण बघतोय की आपल्याला वोटिंगचा चान्स नाहीये. आपण ज्या आमदारांना निवडून दिलं होतं ते आमदार आपल्या वतीने काय करतात की इथं मतदान करतात. म्हणून याला आपण काय म्हणतोय की इनडायरेक्ट मेथड म्हणतो आपण इलेक्शनची. ठीक आहे. सो ह्या काही फॅक्ट्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सध्या तुम्ही बोला की महाराष्ट्राच्या इलेक्शनच्या अनुषंगानं हे 2 नावं फार गाजत आहेत की अनिल देशमुख सर आणि नवाब मलिक यांचं. तर या दोघांनाही इलेक्शन मध्ये ह्या वोटिंग करता येणार नाही असं इलेक्शन कमिशननं सुनावलेलं आहे. कारण का कैद्यांना वोटिंगचा अधिकार मिळणार नाही असं इलेक्शन कमिशनचं आपल्या ज्याला पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट म्हणतो आपण त्याच्यामध्ये मेन्शन केलेलंच आहे. आणि त्यानुसार बघतोय आपण की ही जी राज्यसभेची इलेक्शन होते याच्यामध्ये हे 2 व्यक्ती जरी महाराष्ट्र विधानसभेचे मेंबर्स असले तर देखील त्यांना इथं इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही राज्यसभेच्या. रिझन पाठीमागचं आपण बघतोय की हे दोघे आता वेगवेगळ्या चार्जेस खाली यांना अटक केलेली आहे. त्यामुळे कैद्यांना इलेक्शनचा किंवा वोटिंगचा अधिकार असणार नाही. या तरतुदीखाली आपण बघतो की त्यांना इथं वोटिंग करता येणार नाहीये. आता जो उमेदवार आहे राज्यसभेचा त्या उमेदवारासाठी काही ज्याला म्हणून आपण की पात्रता निकष आहेत की जे घटनेने घालून दिले, ते पात्रता निकष कोणते कोणते आहेत, तर पहिला म्हणजे की तो भारतीय नागरिक असला पाहिजे. हे जनरल सगळ्याच इलेक्शनला लागू पडतं. दुसरं की त्याचं वय जे आहे ते 30 वर्षांपेक्षा कमी नसावं. आपण बघतोय की 30 वर्षांचा बेसिक, त्यापेक्षा वरचा उमेदवार चालू शकतोय, पण 30 वर्षापेक्षा कमी वयाचा उमेदवार चालणार नाहीये. लाभाचं पद त्यानं धारण केलं नसावं. लाभाचं पद म्हणजे काय, एखादा गव्हर्नमेंट जॉब आहे किंवा एखादी गव्हर्नमेंटची कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये तो काय की MD म्हणून काम करतोय किंवा तुमच्या कंपनीच्या कुठल्याही पोस्टवर ते काम करतोय, जिथून त्याला रेग्युलर गव्हर्नमेंटचा काय मिळतोय की पगार मिळतोय. तो पगार मिळणारं कुठलंही ज्याला म्हणतो आपण की पद जे आहे तो ते धारण करता कामा नये. त्याच्यानंतर तो दिवाळखोर असता कामा नये. दिवाळखोर म्हणजे बँकरप्ट ज्याला म्हणतो आपण की त्याच्यावरती कर्ज आहेत भरपूर आणि बँकेने त्याला बँकरप्ट घोषित केलाय आणि तो मानसिकदृष्ट्या दुर्बल नसावा. अशा काही अटी आहेत ज्या अटी फुलफिल केलेला व्यक्ती जिथे काय करतोय की इलेक्शनसाठी पार्टिसिपेट करू शकतोय. आता पुढच्या काही गोष्टी आहेत त्या फार इंटरेस्टिंग आहेत. निवडणुकीचा विचार केला आपण तर कलम जे 80 आहे त्या कलम 80(4) नुसार राज्यसभेची निवडणूक जी होते ती अप्रत्यक्षरित्या एकल संक्रमणीय प्रमाणशीर मतदान पद्धतीद्वारे काय होती की इलेक्शन होते. मी ते मेन्शन केलेलं आहे. शब्द अवघड आहे पण इंटरेस्टिंग आहे आणि माहिती असणं गरजेचं आहे. तर काय होते नेमकं इलेक्शनमध्ये लक्षात घ्या. तर पहिला मुद्दा की इथले म्हणजे शब्द आपण जर पाहिलं, पहिला मुद्दा की अप्रत्यक्षरित्या का ते आपण आता समजून घेतलं की तर सामान्य नागरिकांना मतदानाचा अधिकार नाहीये म्हणून त्याला आपण काय म्हणतो की अप्रत्यक्षरित्या. आणि दुसरे जे शब्द आहेत महत्वाचे तो म्हणजे की प्रमाणशीर आणि एकल संक्रमणीय, ह्या दोघांचा नेमका काय अर्थ होतो तो आपण काय करतो की इथं समजून घेतोय. आता इथं थोडक्यात मी काय घेतले, इथं महाराष्ट्राच्या विधानसभेचं स्ट्रक्चर घेतले. सध्या 288 मेंबर आपल्या विधानसभेमध्ये आहेत. संख्याबळ जर विचार केला आपण तर गव्हर्नमेंट जे आहे आता शिवसेना भाजप आणि काँग्रेस एकत्र, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादींचे एकत्र, तर या गव्हर्नमेंटमध्ये 169 टोटल आपल्याला मिळते की मेंबर्स बघा त्यांच्याकडे. अपोजिशन बघतोय आपण की बीजेपीचं आहे, त्यांच्याकडे 113 मेंबरच्या आसपास आपण बघतोय त्यांचे मित्रपक्ष मिळून त्यांचं. सो हे संख्याबळ आपल्याला बघा मिळते. आणि ह्या इलेक्शनमध्ये आता बोलल्याप्रमाणे की 6 जागांची इलेक्शन होते आणि 6 जागांच्या इलेक्शनमध्ये आपण बघतोय की जो प्रत्येक उमेदवार असेल त्या प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंती क्रमांकाची 42 मतं मिळणं गरजेचं आहे. सो 42 पर्यंत हा कोटा आताच रिसेंटची न्यूज अशी की तो 42 पर्यंत 44 वरती वाढवण्यात आला होता, म्हणजे आला अशी न्यूज आहे. याच्याविरुद्ध सध्या वादावादी पण सुरू आहे की हा वाढवणं योग्य ठरत नाहीये. पण सध्या आपण बघतोय की 42चा कोटा ठरला होता पण तो वाढवून आता काय केलाय की 44 केला आता. तर कोटा ठरतोय म्हणजे काय की जो निवडून येणारा उमेदवार आहे त्या निवडून येणाऱ्या उमेदवाराला कमीत कमी 44 मतं पडणं गरजेचं आहे आता. म्हणजे त्याला 44 मतं पहिल्या पसंती क्रमाचे. आता पहिला पसंती क्रमांक काय असतो आपण पुढे डिस्कस करू, पण लक्षात ठेवायचं की त्याला पहिल्या पसंती क्रमांकाची 44 मतं पडणं गरजेचे आहे. एवढी मतं मिळाली तरच तो इलेक्शन जिंकणार आहे. मग सध्याचं संख्याबळ जर बघितलं आपण तर 6 पैकी 3 जागा ज्या आहेत त्या जी महाविकास आघाडी आहे त्या आरामात जिंकू शकते. त्यात त्यांना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, कारण का त्यांचं संख्याबळ इतकं आहे की ते आरामात त्या 3 जागा जिंकतील. तुम्ही म्हणाल की मग आता इथं बहुमत तर महाविकास आघाडीकडे आहे
आणि मग लोकसभेप्रमाणे असं होणार नाही का की ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांच्या 6च्या 6 जागा निघतील, असं अजिबात होत नाही. कारण का म्हणून तर त्याला आपण काय म्हणतो की प्रमाणशीर मतदान पद्धती म्हणतोय. आणि प्रमाणशीर मतदान पद्धतीचं वैशिष्ट्यच हे आहे की इथं जो प्रत्येक छोट्यातला छोटा घटक जो असेल त्याला देखील त्याचं इथं काय करता येईल की रिप्रेझेंटेशन करता येईल, त्याचं देखील मत इथं काय करते की मॅटर करते. आणि म्हणून 6पैकी 6 जागा महाविकास आघाडीला मिळणार नाहीत. तर संख्यावर बघता त्यांना आणि त्या मतांची आपण जर थोडासा कोटांचा विचार केला तर 3 जागा ज्या आहेत त्या 3 जागा आरामात महाविकास आघाडी जिंकून जाईल. 2 जागा ज्या आहेत त्या 2 जागा आरामात एनडीए जे आहे ते एनडीए जिंकू शकते, कारण का त्यांचं संख्याबळ देखील जास्त आहे, त्यामुळे 2 जागा ते आरामात जिंकतील. आता सध्या जो महाराष्ट्रामध्ये गाजणारी जागा आहे ती एकच जागा आहे, म्हणजे 6वी जागा जी आहे ते 6व्या जागेवरती आपण बघतो की एनडीएकडून धनंजय महाडिक यांना उमेदवार दिले. तर पुढल्या बाजूने बघतोय आपण की तुम्हाला पवार यांना पुढच्या बाजूला उमेदवार बघा मिळतं आपल्याला. ठीक आहे. आणि मग इथं थोडासा ट्विस्ट आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बघतोय आपण की इथं जर विचार केला आपण तर महाविकास आघाडीचे सगळे मित्रपक्ष वगैरे जर गोळा केले तर देखील त्यांच्याकडे 40च मतं होत असं दिसते सध्या तरी. त्यामुळं संजय पवार यांची सीट निवडून येणं थोडंसं डिफिकल्ट दिसते. आणि त्यामुळं होईल काय की मोजणी दुसऱ्या टप्प्यात जाऊ शकते. ती कशी का ते आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहे. पण सध्या समजून घ्या की प्रपोर्शनल सिस्टममुळे फायदा हा होतो की जो प्रत्येक जो तुम्हाला घटक पक्ष दिसतोय त्या प्रत्येक घटक पक्षाच्या मताला इथे काय असणार आहे की व्हॅल्यू असणार आहे. त्यानं दिलेलं प्रत्येक मत हे उमेदवाराचं भविष्य काय शकते की बदलू शकते. याला आपण काय म्हणतो की प्रमाणशीर मतदान पद्धती. नॉर्मल किंवा जनरल जे इलेक्शन्स असतात लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या तिथं ही पद्धत येत नाही. तिथं काय असतं तिथं आपण म्हणतो की टोटल मतं जर 100 असतील, ठीक आहे, आणि समजा 10 उमेदवार रिंगणामध्ये असतील तर एका उमेदवाराला समजा आपण की 11 मतं आहेत आणि बाकीच्या 9 उमेदवारांना आपण समजा की जवळपास 9-8 अशी मतं असतील किंवा तुमच्यामध्ये असतील तर 11 मतं असणार काय होतं की ते निवडून येतो. का? कारण इतर 9 उमेदवारांच्या पेक्षा त्याला काय आहेत की जास्त मतं आहेत म्हणून तो काय झाला की निवडून आला. पण प्रपोर्शनल किंवा प्रमाणशीर मतदान पद्धतीमध्ये असं होत नाही. इथं बघतोय आपण की मतांचा एक कोटा ठरवला जातो, आता जो सध्या 44 आहे, आणि ज्यांना कोट्यापेक्षा जास्त मतं असतील तोच व्यक्ती काय करतो की इथं निवडून येतोय. तो आय गेस मला वाटतं की तुम्हाला प्रमाणशीर या शब्दाचा अर्थ काय तो नेमका समजला असेल. आणि आता शेवटचा शब्द जो आहे तो म्हणजे की मतमोजणीची प्रक्रिया, ज्याला आपण म्हणतो की एकल संक्रमणीय मतदान पद्धती म्हणतोय आपण. आणि त्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतले. आपण 3 फिक्शनल कॅन्डिडेट घेतलेत आपण की रमेश, सुरेश आणि मंगेश आहे. ठीक आहे. टोटल आपण समजा की याच्यामध्ये 1000 लोकांनी काय केले की मतदान केलं असं समजू आपण. ठीक आहे. 1000 लोकांनी मतदान केलं. तर होतं काय की ही जी इलेक्शन प्रोसेस पार पडते राज्यसभेची ती बॅलेट पेपरवरती होते. हे नीट समजून घ्या. बॅलेट पेपर म्हणजे काय? मतपत्रिका. सध्या आपण तुम्ही सगळ्यांनी इलेक्शनमध्ये वोटिंग केलं असेल तर वोटिंग करताना आपण कशावरती करतो? आपण ईव्हीएम मशीनवरती करतो. आपण बटन प्रेस करताना आपलं मत नोंदवतो. इथं मात्र ईव्हीएम मशीन वापरत नाही आपण. इथं काय करतोय आपण तर इथं तुमच्याकडे बॅलेट पेपर असतो. बॅलेट पेपर म्हणजे मतपत्रिका आहे. आणि मतपत्रिकेवरती काय असणार? इथं रमेश, सुरेश आणि मंगेश तिघांची नावं असतील. ठीक आहे. आणि मग तिघांच्या नावांसमोर काय असेल की एक रिकामा बॉक्स असेल असा. ठीक. आणि जो प्रत्येक इथं बघतोय आपण की जो मतदार आहे म्हणजे आमदार लोक जे असतील त्यांनी काय करायचंय, त्यांनी मतपत्रिका घ्यायची आहे आणि या मतपत्रिकेवरती पसंतीक्रम भरायचा आहे. पसंतीक्रम म्हणजे काय की त्यांना असं वाटतंय की पहिल्या पसंतीनं किंवा जर ही सीट जर निवडून यायची असेल तर पहिल्या पसंतीनं रमेशने ही सीट निवडून आणली पाहिजे. रमेश या सीट निवडून आला पाहिजे तर ते रमेश समोर काय लिहितील की 1 लिहितील. ठीक आहे. वाटते की रमेश जर निवडून नाही आला तर कोण यावा, तर त्यांना वाटते की सुरेश निवडून यावा म्हणून ते काय करतील की सुरेशच्या समोर 2 लिहितील. आणि जर दोघंही निवडून नाही आले तर कोण यावा, तर मंगेश निवडून यावा म्हणून ते मंगेश समोर काय लिहितील की 3 लिहितील. सो हा त्यांचा काय झाला की पसंतीक्रम झाला. मग अशा आपण बोललो होतो की प्रत्येक उमेदवार जो निवडून येतोय त्याला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंती क्रमांकाची 44 मतं मिळणं गरजेचं असं म्हणतोय आपण. तर ती मिळाली की तुम्ही इलेक्शन जिंकताय. आता एकल संक्रमणीयचा अर्थ नेमका होतोय का हे आपण समजून घेऊ थोडक्यामध्ये. ठीक आहे. तो समजू आपण की पहिला आपण काय केलं की हे मोजून काढला आपण. पहिला म्हणजे पसंतीक्रम जो आहे तो आपण मतपत्रिका आपण मोजायला चालू केल्या. पहिली मतपत्रिका घेतली त्यामध्ये रमेशला पहिला पसंतीक्रम पडला होता त्यामुळे तो आपण इथं काउंट केला. दुसरी घेतली त्यामध्ये सुरेशला होता. तिसरी घेतली त्यामध्ये मंगेशला होता. अशा आपण सगळ्या एक एक करून आपण मोजायला चालू केल्या. त्यावेळेस आपल्याला कळालं की कोणालाच म्हणजे इथं बघतो आपण याला समजा की इथं 1000च्या ऐवजी आपण काय करूया की 100 घेऊ आपण. समजा की याला एक 40 मतं पडली असतील. ठीक आहे. याला आपण समजा की एक 39 मतं पडली असतील आणि याला आपण समजा की जवळपास 35 मतं पडली असतील. असा सध्या सीन उभा राहिलाय. कोटा कितीचा आहे आपला, तर कोटा आहे 44. तो 44 मध्ये तो कोणालाच पडेल नाही त्यामुळे तो कोणच अजून काय झालं की इलेक्शन जिंकलेलं नाहीये. मग करतो काय आपण, ज्याला सगळ्यात कमी मतं पडलेत म्हणजे कोण आहे तर जो मंगेश आहे तर मंगेशला आपण नेक्स्ट काउंटिंगच्या प्रोसेसमध्ये काय करतो की बाद करतो आपण, त्याच्यातनं बाहेर काढतो आणि मंगेशच्या ह्या ज्या 35 मतपत्रिका आहे त्या मतपत्रिका आपण एका साईडला घेतो आणि या 35 मतपत्रिकांच्या मध्ये दुसरा पसंती क्रमांक कोणाचा होता तो आपण चेक करू. सध्या महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या पसंती क्रमांकावर फार खल चालू आहे कारण का ती तिसरी सीट निवडून आणायची आहे
त्या तिसऱ्या सीटसाठी आपण बघतोय की हा दुसरा पसंती क्रमांक जो आहे तो फार मॅटर करतोय. आणि मग दुसरा पसंती क्रमांकानुसार आपण काय करतो की परत काउंटिंग स्टार्ट करतो आणि मग त्या काउंटिंगनुसार मग आपल्याला कळेल की ह्यापैकी दोघांच्या पैकी कोण एक निवडून येणार आहे, ते आपल्याला पिक्चर क्लिअर तुमचं होतं. ठीक आहे. त्यामुळं ही जी मतमोजणीची प्रक्रिया आहे त्याला आपण एकल संक्रमण प्रमाणाची मतदान पद्धती म्हणतोय आपण. ही जी थोडीशी कॉम्प्लिकेटेड दिसते, पण आपण बघतोय की थोडीशी समजून घ्यायला आपल्याला जर तुम्ही ट्राय केलं समजून येऊ शकते. एक्झामला याच्यावरती प्रश्न पडत नाहीत, पण आपल्याला एक जनरल ॲस्पेक्ट पण माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला माहिती असावी की राज्यसभेची इलेक्शन जी होते ती ओपन बॅलेट सिस्टम आहे. ओपन बॅलेट म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही मतपत्रिका भरता तर ती मतपत्रिका भरून झाल्यानंतर तुम्ही ज्या पक्षाचे असाल त्या पक्षाच्या पक्षप्रतोदाला तुम्हाला जाऊन तुमची मतपत्रिका दाखवावी लागेल की मी कोणाकोणाला मतदान केलंय ते. तुम्ही तुमच्या जो काही तुमची मतं जी आहेत तुमच्या इच्छेने देऊ शकत नाहीत. पक्षानं जी काही मतपत्रिका किंवा मतं ठरली असतील त्याचप्रमाणे तुम्हाला पसंती क्रमांक द्यावे लागतील. त्यापेक्षा वेगळे पसंती क्रमांक तुम्ही देऊ शकणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे ही संपूर्ण तुमच्या राज्यसभेची इलेक्शनची मेथड असेल. आय गेस तुम्हाला समजली असेल. तर देखील तुमच्या काही शंका असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आपण नक्कीच त्यांचं निरसन करू आपण. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.